आई छान आले का ग रांगोळी? छान आहे. भैया भैया ये ना लवकर खाली. तुझ्यासाठी बघ किती छान राखी आणले मी. ये लवकर. हा तुझा भैया खोलीत काय करतोय कुणाच ठाऊक. मलाही तेच कळत नाही. अरे ए भैया, अरे बाबा लवकर ये ना खाली. आम्ही वाट बघतोय, बाहेर जायचंय ना आपल्याला. ए हं? हा आपला भैया खरंच दूध घालायला गेला नाही ना कुठे? काहीतरीच काय. मी आलोय. अरे विशाल. बस हो. म्हण तुझं रक्षण करीन. तुझं रक्षण करीन. आता तुझी पाळी राखी बनण्याची. चल 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 लवकर. चला भैया बदलला. पाहिलीस तुझ्या आईपेक्षा छान राखी आणली की नाही. बघ रक्षण करणार म्हणालीस, लक्षात ठेव. काय मी नेहमीच रक्षण करते तुझं. विसरलीस त्या पक्याने तुझी आज चेष्टा केली होती ना, तेव्हा कशी धुलाई केली होती ती. हा भैया भलताच डेअरिंग बाज आहे. असू दे असू दे. ईश्वरी, कावेरी, तुम्हाला दोघींनाही लहानाचं मोठं करताना आम्हाला मुलगा नाही अशी खंत आम्हाला दोघांनाही कधीही वाटली नाही. तेव्हा परमेश्वर तुम्हाला आयुष्यात खूप यश, समाधान, सुखी ठेवो हाच आमचा आशीर्वाद. तुम्ही दोघी आयुष्यात एकमेकींवर खूप प्रेम करा, एकमेकींचं रक्षण करा. अगं रक्षण करायला काही भाऊच लागतो असं नाही. हो मुली सुद्धा शौर्य गाजवू शकतात. हो हो हो. सुखी व्हा. साहेब आत येऊ का? नो, मुळीच नको. अरे मित्रा, माझ्या सिंगिंग बर्डा, माझ्या केबिन मध्ये यायला तुला परवानगी लागते का रे? किती वर्षांनी भेटतो आपण. हो, आणि तुझा स्वभाव अगदी पूर्वीसारखाच आहे. दिलखुलास. ये बैस हो, बैस. ये ईश्वरी ये बैस. ही कन्या वाटतं. हो, मला 2 मुलं आहेत, म्हणजे 2 मुलगे आहेत. मला दोन्ही मुलीच आहेत. 2 मुली तुला काय करायच्या आहेत? म्हणजे नाही म्हणजे मला एक देऊन टाक ना. विश्वंभर, घराला मुलीशिवाय शोभा नाही. बाय द वे, गात असेल ना? हो, गाते थोडीशी. त्याचं काय आहे, मी या क्षेत्रात काही फारशी प्रगती करू शकलो नाही. तेव्हा संगीत क्लासेस चालवतो. तानसेन संगीत क्लासेस. तुझ्या क्लासेससाठी मदत हवी आहे, बरोबर? हो, म्हणजे एखादी जाहिरात मिळाली स्मरणिकेसाठी तर. विश्वंभर, जाहिरात देणं आम्ही बंद करून टाकलं. मी असं करतो, तुझ्या क्लाससाठी 51,000ची देणगी देतो. तुमचे आभार कसे मानावेत हेच कळत नाही. अगं आभार कसले? माझ्या घरी येऊन एक मस्त गाणं गा म्हणजे झालं. काय विश्वंभर, मला एक महत्वाची मीटिंग आहे. तू असं कर ना, या शनिवारी सहकुटुंब माझ्या घरी ये. काय? मी वाट बघतो. हा, अरे जरूर जरूर जरूर. कावेरी उठ. अगं उठ ना कावेरी. काय ग ताई, थांब जरा. थांब काय, कॉलेजला जायला उशीर होईल आता. चल उठ. कावेरी उठ लवकर.
कावेरी कावेरी तू उठ बघू पहिल्यांदा. थांब 5 मिनिटं. अगं 5 मिनिटं काय, 6:45 वाजलेत. अगं 6:45 वाजलेत, उठ अगं उठ. हो काय कॉलेजची कटकट रोज. काही कॉलेजची कटकट नाहीये. चला अगं, चला बाथरूम मध्ये. हो बाई, चला उठते. चला 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 चला. काय ग ताई? चला. इथे कुठे, बाथरूम इकडे. कटकट केंद्रीय आहे. शी बाबा. अगाई झाले की नाही, आटप लवकर. झाल्या ग, पोळ्या ठेवल्यात तिथे. कावेरीला उशीर होतोय. ईश्वरी, तू लग्न होऊन सासरी गेल्यावर त्या कावेरीचं कसं होणार कुणास ठाऊक. अगं काही काळजी करू नकोस, मी हिला माझ्या सासरी घेऊन जाईन. झालं म्हणजे तुमच्या दोघींची भांडणं आणि मस्ती बघून तुझ्या सासूबाई आहेत ना, दोघींनाही परत पाठवतील. अगं कावेरी असली म्हणजे मला चिंताच नाही. का? किती कजाक सासू असली ना तरी आपली ही बया तिला नक्कीच घराबाहेर काढेल. मला याची खात्री आहे. बाबा टाटा. ताई निघाली ग मी, चल उशीर होतोय. ताई हो हो अगं आले 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 आले. डबा डबा डबा. हा किती गोड दिसतेस. चल आता निघा, नाही तर माझेच मुळे पहिल्या उशीर तासाची व्हायचा. वाट लागले. चल पळते मी. ओके, बाय. बाय. सावकाश. कावेरी प्लीज, मला तुला काहीतरी मला सांगायचं. तुझं काही ऐकायचं नाहीये. कावेरी आय लव्ह यू. सोड मला. कावेरी माझं तुझ्यावर तुला प्रेम आहे. सांगितलं ना, कावेरी मला काही ऐकायचं नाहीये म्हणून. कावेरी प्लीज. कावेरी प्लीज. कावेरी माझं प्रेम तुला बघायचंय. बघ बघ कावेरी. अरे बघ कावेरी, आय लव्ह यू. कावेरी तू काय करतोय विशाल? थांब कावेरी. नाही जमणार नाही मला. नाही, केस आलेली आहे, सिरियस आहे. नाही 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 नाही, मी तुम्हाला नंतर फोन करतो. केस फार गुंतागुंतीची आहे आणि फार सिरियस आहे. काय झालंय पण? मल्टिपल इंजुरीज झाल्या. आतड्याला आणि लिव्हरला जखमा झाल्या, त्यामुळे भरपूर ब्लिडिंग झालेलं आहे आणि त्यासाठी कदाचित बाहेरून डॉक्टर्स बोलवावे लागतील आणि इमिडिएटली ऑपरेशन करावं लागेल. डॉक्टर काही करा पण माझ्या बहिणीला वाचवा. वी आर ट्राइंग युअर बेस्ट, बट यु नो पैशाशिवाय काही होत नाही. या ऑपरेशनसाठी 8 ते 10 लाख रुपयाचा खर्च आहे. तुम्ही 10 लाखाची अरेंजमेंट करा. 10 लाख? हो, 1-2 दिवसात तुम्हाला हे पैसे भरावे लागतील. इमिडिएटली अर्जंटली भरावे लागतील. 2 दिवसात आणि 10 लाख? हो सर, कावेरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मी काय करू सर? तुम्ही मला मदत कराल? ईश्वरी, माणसाच्या आयुष्यात अनंत संकट येतात, दुःखाचे प्रसंगही येतात, पण त्यावेळेस त्यांनी जर थोडीशी तडजोड केली ना तर तो त्या संकटातून सुटू शकतो. काय? मी काय वाटेल ते करायला तयार आहे सर.
प्रॉमिस? प्रॉमिस. बघा, नंतर नाही म्हणशील. मला माझ्या बहिणीच्या जीवापेक्षा माझा जीव मोठा नाहीये. फार फार तर काय मागाल, माझा जीवच ना. ईश्वरी, तुला प्रथम पाहिलं ना तेव्हाच तू मला आवडलीस. मनात विचार आला की अशी सुंदर सून मला मिळाली तर काय बरं होईल. हे कसं शक्य आहे सर? तुम्ही इतके मोठे आहात, इतके श्रीमंत आहात. ईश्वरी, परमेश्वर कुणालाही सोडत नाही. तो प्रत्येक माणसात काही ना काहीतरी उणीव ठेवतोच. आणि मला वाटतं म्हणूनच प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव असते. अगं, माझ्यासारखी वरवर मोठी वाटणारी माणसं आतून लंगडी आणि दुबळी असतात. तुम्हाला म्हणायचे तरी काय? देवानं मला सगळं दिलंय, अगदी भरभरून दिलंय. पण माझा मोठा मुलगा आनंदला देताना मात्र त्यांनी स्वतःचे हात आखडून घेतले. त्याला एकच किडनी दिली आहे, त्यामुळे तो लग्नाला तयार होत नाही. त्याला मृत्यूच्या भयानं पछाडलंय. आपल्यामुळे कुणाही मुलीचं नुकसान होऊ नये म्हणून तो लग्न करायलाच तयार होत नाही. पण सर, मेडिकल सायन्स प्रमाणे एक किडनी असलेला माणूस 100 वर्ष सुद्धा जगू शकतो. आणि माझा या गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे. सर, मी त्यांच्याशी लग्न करायला तयार आहे. अगं, तू लग्नाला तयार झालीस, पण तो लग्नाला तयार होईल की नाही शंका आहे. आता तो 35 वर्षाचा झालाय, पण तो त्याचा निर्णय बदलत नाही. तुम्ही काळजी करू नका सर, ती कामगिरी तुम्ही माझ्यावर सोपवा. मी त्यांना लग्नाला तयार करीन. मी वचन देते तुम्हाला. नमस्कार. नमस्कार. पप्पांनी चेक दिलाय 10 लाखांचा. आभारी आहे. नाही नाही, इट्स ओके. पप्पांनी सांगितलं की समजा अजून काही पैशांची आवश्यकता वाटली तर त्यांना फोन करायला. खरंच जगात एवढ्या मोठ्या मनाची माणसं असतील यावर विश्वासच बसत नाही. थँक्यू. नाही, इट्स ओके. बरं, डॉक्टर कोण आहेत? डॉक्टर भरूच्या. अच्छा, भरूचे आहेत काय? ठीक आहे, मी त्यांच्याशी बोलतो. माझा चांगला परिचय आहे त्यांचा. बरं, मला निघावं लागेल, एक महत्वाची मीटिंग आहे. येऊ मी? येतो. बर. आनंद, नाही म्हणजे बोला ना. परत नक्की या. म्हणजे जवळचं कोणी असलं ना की खूप बरं वाटतं. मी नक्की येईन परत. बरं, काही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. येतो मी. सूक्ष्म रूप धरी असी दिखावा, विकट रूप धरी लंक जरावा, भीम रूप धरी असुर संहारे, रामचंद्र के काज सवारे. बाबा, बाबा, डॉक्टर 2 तास म्हणाले होते. 5 तास झाले अजून. धीर धर बेटा, धीर धर. आता आपल्याला देवावरच विश्वास ठेवायला हवा. ईश्वरी, रडू नकोस. ऑपरेशन सक्सेसफुल झालंय. हे सांगतो डॉक्टर. नमस्कार. नमस्कार. आनंद साहेबांना भेटायचं होतं. आनंद दादाला भेटायचं होतं. कमाल आहे. कमाल का? नाही, दादाला एखादी मुलगी भेटायला येणं हीच एक कमाल असते. एनिवेज, तुमची बहीण कशी आहे कावेरी? तिचं ऑपरेशन अगदी व्यवस्थित पार पडलं, त्यासाठीच मला आभार मानायचे होते. पण दादा तर आज पाचगणीला गेले. पाचगणीला? हॅलो. हॅलो. येस.
हॅलो, कोण बोलतंय? मी ईश्वरी बोलतीये. ओ हाय, हाय. कुठे आहेस? जरा मागे वळून तरी पहा. जवळून बोलू शकते ना? म्हणजे काय, प्लीज. अरे ईश्वरी, तू इथे कशी काय? कावेरीचं ऑपरेशन सक्सेसफुल झालंय. गुड. आनंद, थँक्यू व्हेरी मच. कमॉन ईश्वरी, अगं तेवढ्यासाठी एवढं लांब आलीस तू? मला फोन करून सांगायचं होतं. नाही, पण मला तुम्हाला प्रत्यक्षात भेटून एक गुड न्यूज सुद्धा द्यायची आहे. अच्छा, काय? मी लग्न करतेय. ओ ग्रेट. कोणाशी? तुमच्याशी. जोक. ते शक्य नाही. का शक्य नाहीये? मी आवडत नाही का तुम्हाला? नाही तसं नाही. मग कसं? बरं आनंद, आपण लग्न कधी करतोय? ईश्वरी, मी लग्न करणार नाही. पण मला करायचं ना लग्न. ईश्वरी, या विषय आपण इथेच थांबूया. ते शक्य नाही. मी तुमच्याशीच लग्न करणार. कोणी किती काही सांगो, पण मी तुमच्याशीच लग्न करणार. तुम्ही जर नाही म्हणाला तर मी दुसऱ्याशी लग्न नाही करणार. मी जन्मभर अविवाहितच राहील. ईश्वरी, ट्राय टू अंडरस्टँड. मला शक्य नाहीये ते. पण का शक्य नाहीये? ईश्वरी, माझा फिजिकल प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम? मला एकच किडनी. एक आहे ना, त्याबद्दल विचार करा. जे नाही त्याबद्दल का विचार करताय? मला कोणाचे आयुष्य बर्बाद करायचं नाहीये ईश्वरी. पण मला बर्बाद व्हायला आवडेल. मला कोणाशी लग्न करायचं नाहीये. लिव्ह मी अलोन प्लीज. ओके ओके, नाही भेटणार यानंतर तुम्हाला. आता आपली भेट पुढल्या जन्मीच. ईश्वरी, ईश्वरी. ईश्वरी, थांब थांब. बाई, तुम्ही बाहेर जा. काय झालं बाबा? ईश्वरी, मी हे लग्न होऊ देणार नाही. वरपक्षाकडल्या माणसाने आपल्याला फसवलंय. म्हणजे? अगं, एकच किडनी असलेल्या माणसाशी तुझं लग्न लावून द्यायला मी काही कसाही नाहीये. पैशांनी माणसं विकत घेता येत नाहीत. बाबा, आनंदला एकच किडनी हे मला लग्नापूर्वीच माहित होतं. काय? आणि हो बाबा. तरीही मी हा निर्णय घेतला. अगं, पण असं का केलंस तू पोरी? असं का केलंस? बाबा, बाबा, हा निर्णय सर्वस्वी माझाच आहे. काय? यात आनंदचा किंवा त्याच्या वडिलांचा काहीच दोष नाहीये. आनंदच्या वडिलांनी कावेरीच्या ऑपरेशनसाठी लाखो रुपये खर्च केलेत. हे विसरून कसं चालेल? बाबा, खूप मोठ्या मनाची माणसं आहेत होती. त्यांच्या इब्रतीला तडा जाणार नाही याची काळजी आपणच घेतली पाहिजे. माझी एकच विनंती आहे तुम्हाला, हे गुपित आईला आणि कावेरीला कळता कामा नये.
माझ्या मनासारखा. का तुमच्या मनासारखं नाही झालं? खरं सांगू, हा चंद्र माझ्या आयुष्यात येईल असं मला कधीही वाटलं नव्हतं. या चंद्राला वेड लावले तुम्ही. हम्म. तुम्ही मला माझ्या प्राणापेक्षाही खूप आवडता. खरंच? अरे देवा, आनंद हम्म. उठा ना, 7 वाजलेत. 7 वाजलेत आनंद. जवळजवळ 1 तास घड्याळ पुढे आहे. कसं शक्य आहे? तसंच शक्य आहे. झोप. और सगळे उठले असतील ना? कोण नाही उठले, जागरण झाले सगळ्यांना. झोपलेस? आनंद, आई आले वाटतं. हं? अरे आनंद, 7 वाजले. उठा उठा आता. हो, आले आले. इतका वेळ झोपायचं नसतं. उठा बरं आता. हो हो, आले. टडॅंग. माझ्यावर डिस्टर्ब नाही झालात ना तुम्ही? नाही नाही, असं काय म्हणतोस अविनाश? ये इकडे इकडे, शाळा सांगतो तुला. ए सॉरी सॉरी वहिनी, मस्करी केली. राग नाही आला ना तुला? अजिबात नाही. नाही, मला राग आला. अरे कुठे कधी घुसायचं काय अक्कल आहे का नाही? मस्त झोप लागली होती. काय झालं? कपडे कुठे आहेत तुझे? शी, अशा माणसासोबत राहायचं नाही हं, वहिनी. चल चल चल. ए, चल चल. अगं ईश्वरी, तू कुठे चाललीस? आई, अगं, किती सुंदर दिसतेस ग. आई ही दागिन्यांची पेटी. अगं, तुझेच दागिने तुझ्याजवळच ठेवायचे. नको, तुमच्याचकडे राहू द्यात. मला लागतील तेव्हा मी घेईन ना. नाही ईश्वरी, आता या घरची कारभारीण तू आहेस. या घे, या तिजोरीच्या चाव्या. आता या तू सांभाळायच्यास. पण एक लक्षात ठेव, संपत्ती महत्वाची असते, पण स्त्रीची सर्वात मोठी आणि महत्वाची संपत्ती म्हणजे तिचा पती असतो. माझा आनंद खूप गुणी मुलगा आहे. तो तुला खूप सुखात ठेवेल, पण तू मात्र त्याची मनापासून काळजी घे. हं? या घरची सून म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडेन. मी मला भाग्यवान समजते. तुझ्या रूपानं लक्ष्मीच जणू माझ्या दारी आली. झकास. अगं हे सुनबाई, थालीपीठा आण ना लवकर, संपत आली सगळ्यांची. अहो जर हळू. अगं आपली सुनबाई एक्सपर्ट आहे. हो. हे आनंद, हम्म. जरा सांभाळू ना. वजन वजन. हे घ्या. वा 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 वहिनी, वा. अविनाश, घेणार ना? 7-8 तरी खाईन मी. अरे साता काय, तुझी बायको आली की 100 खा. हे अगं तू घे ना. हे बघ, सगळ्यांना चांगलं चुंगलं खायला घाल, पण स्वतःची काळजी घे. हा, बैस बैस. वहिनी, थालीपीठ खरंच खूप छान झालं. वहिनी खा ना. अरे थोडं थोडं काय खाते? दादा भरव तिला. हे चल, काहीतरी काय. नाही लाजतोस काय तू? भरव ना तिला. अरे बरोबर रे. घे. एक मिनिट, नाव घे. तुला अविनाश, ना आता माझं नाही, त्याचं नाव घे. पाहू? एक मिनिट ग. पाहू ना. दादा सॉरी 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 सॉरी. ए शाण्या, डोळे बंद काय करून घेतोय? डोळे बंद करण्यासारखं काय करत नव्हतो आम्ही. इकडे
दार बंद करायला काय होतं, रंगाचा बेरंग झाला नाही ना. वा 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 वहिनी वा, पुन्हा एकदा लाजून दाखव. वा वा, माइंड ब्लोईंग. अभि आता मात्र रंगाचा बेरंग होतोय हा? हो असं काय बोलतोय होय, बिचाऱ्याला? सॉरी सॉरी. ईश्वरी तुला ओळखत नाहीस, गोड बोलून पटवण्यात हुशार आहे एक नंबरचा. बघतोयस काय फुलं आणली का? ती वहिनीसाठी आणली. बघितलंस, दुसऱ्याच्या बायकोसाठी फुलं आणली शाण्याने. सांग रे, काही सांगते, विश्वास ठेवणार नाही. हो ना वहिनी? अविनाश तू खूप छान आहेस. थोडा मस्करी करण्याचा स्वभाव आहे. अति झालं की कानपिचक्या द्यायच्या, फटके द्यायचे. ती फुलं तुझ्या. थँक्यू. तुला अविनाश ऑफिसला जायला उशीर होत असेल ना? हे किती वाजलेत वहिनी, पुन्हा एकदा लाजून दाखव. आई ग, ताई ताई, कावेरी, ईश्वरी ताई, अगं ईश्वरी ताई सासरी गेलीये. मला आठवण येते ग तिची खूप. आठवण येते. बर, फोन करू तिला? फोनवर बोलतेस? नाही, मला भेटायचं तिला. मॅडम आता या ना इकडे, जरा आम्हाला वेळ द्या. आले. येतेस का मी येऊ तिकडे? ये ना, ये ग, गोड दिसतेस इकडे. ठीक आहे मला. आता याच वेळा फोन यायचा होता, कट कर बघू. एक मिनिट. हॅलो. हॅलो ईश्वरी, हा मी बोलतेय. कशी आहेस? हो आई मी छान आहे. अगं इथे बघ, तुझी बहीण तापाने फणफणली, आठवण काढतीये तुझी. अगं देते, एक मिनिट हा, घे. चय का चलसा? चाय का चला जा. मला की नाही चजी तू चपकूप चटवणा चते ये. चला मग चजी तू चक्कू चटवणा चाहते ये. चदी का चटायचं बे चपणा. अगं कधी भेटायचं आपण? चनय चचार देवीच्या अंतर्मन. काय लावलंय चर्ची लँग्वेज? हा, एक लक्षात घ्या, माहेरच्या माणसांना फोन केल्यावर मला अजिबात आवडत नाही, आणि बहिणीला तर नाहीच नाही. सॉरी सॉरी. अगं कावेरी, ओळखलं येडी तुला मी. काय तुला माझी आठवण येते का नाही? म्हणजे काय रोज सकाळ संध्याकाळ तुझी आठवण करतोय मी. अगं मला चैन पडत नाहीये कावेरी. यु नो आय एम वेटिंग फॉर यू. प्लीज प्लीज कम. ओ भाऊजी, यू आर ग्रेट. आय जस्ट लव्ह यू. आय लव्ह यू सो मच. ए आय लव्ह यू काय? माझी सुट्टी करायची काय? लक्षात ठेव, पुरुषाची जाते. ताई ताई ताई. ए कावेरी, आपण पाहुणे आहोत या घरात. तर काय? पाहुणे कसले? ताईचं घर ते आपलं घर. अगं. ताई ताई. कशी आहे? मस्त. किती छान दिसतेस ग. आई नमस्कार करते. तुझेही लग्न लवकर होऊ दे आणि तुला छान नवरा मिळू दे. नाही, छान नवरा मिळू दे ठीक आहे, पण लग्न लवकर कशाला? अगं पण बोलायचं असतं, या सगळ्या योगायोगाच्या गोष्टी असतात. हो तर काय, ईश्वरीचं लग्न इतकं पटकन होईल असं वाटलं नव्हतं. हो या, बिलकुल वाटलं नव्हतं. हा निव्वळ योगायोगच समजायचा. चला आता तुम्ही जरा फ्रेश व्हा, साहेब एवढ्यात येतील आता. चला. चल कावेरी. वाव, किती मस्त घर आहे ग ताई तुझं. ए ताई, भाऊजी खूप लाड करत असतील ना तुझे? तुला कसं कळलं? जाडू बघ किती झाली असं. पण तुला खरं सांगू, तू गेल्यापासून आम्हाला कुणालाच करमत नाहीये ग. घर ना एकदम रिकाम रिकाम वाटतंय. पण ताई, मला एक गोष्ट सांग, मुलींनीच का ग घर सोडून जायचं? मुलांनी का नाही जायचं नांदायला? मला नाही ही सिस्टम आवडत. अगं अंगाला हळद लागली ना की आयुष्याचे रंग आपोआप बदलतात बघ. ए नाही, तू असं कर ना, भाऊजींना घेऊन तूच चल ना आपल्या घरी राहायला. अगं त्यापेक्षा तूच ये ना इथे राहायला. नको का बाई? ते काय म्हणतात ना, कबाब में हड्डी. चल पटपट आटप आणि तयार हो. आता तयार काय व्हायचं याच्यात? तू बस ना, मला बोलायचं तुझ्याशी. तुझे भाऊजी येतील इतक्यात. मग येऊ दे त्यांना. ते आले की मी सांगणार आहे त्यांना. काय सांगणार आहे? मी त्यांना सांगणार आहे की आय लव्ह यू. चल. बर बर बर, नाही, मी त्यांना सांगणार आहे की ताई लव्ह यू. काळजी घ्या आनंदराव. ईश्वरी, अगं नवऱ्याला तू चांगली रागव बरं का. अगं लग्न झाल्यापासून एकदा देखील तो आलेला नाहीये चेकअपला.
म्हणजे रेग्युलर चेकअप असतो का? म्हणजे काय अगं महिन्यातनं एकदा यायलाच पाहिजे चेकअपला. काय झालं डॉक्टर? लग्नानंतर खूप खाल्लेलं दिसतंय त्याने. अगं वजन वाढलंय त्याचं आणि बीपी देखील वाढायला लागलंय. हा डॉक्टर, एक गोळी घेतो सगळं नॉर्मल होईल. काय ईश्वरी? अरे तसं नाहीये आनंद. यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. नीट काळजी घ्यायला पाहिजे. हा हे बघ आनंद, तुझ्या डोळ्याखाली देखील आता सूज यायला लागली आहे आणि तुझी क्रिएटिनिन लेवल देखील वाढलेली आहे. डॉक्टर ही कसली लक्षण आहेत? अगं ही लिव्हर बिघडण्याची. डॉक्टर, आय टेक केअर. तिला कशाला सांगता, उगीच मला त्रास देत राहील. नाही डॉक्टर, मी ही काळजी घेईन. हे बघ ही औषधं लिहून दिलेत. ही गोळी सकाळ, संध्याकाळ आणि रात्री ही 2दा घ्यायची दिवसात. आणि हे सिरप. ओके, नीट त्याला आठवणीने दे. प्रॉमिस? प्रॉमिस. ग्रेट. ओके डॉक्टर, थँक्यू. ऑल द बेस्ट. येतो. बाय. चल. काय झालं आनंद? कसला विचार करताय तुम्ही? आनंद, काउंटडाऊन सुरू झालं की काय कुणाच ठाऊ. उगाच काहीतरी बोलू नका हो. आणि नको ते विचारही नको. माझं कधी कोणी ऐकलंच नाही. सगळ्यांना एकच घाई, आनंदचं लग्न करा, आनंदचं लग्न करा. झालं लग्न, आता झालं लग्न. म्हणून मी लग्न करायला तयार नव्हतो, कळलं? हे बघा, किडनी विषयी मी पुष्कळ वाचले. आणि तुम्हाला माहितीये का, एका किडनीवर सुद्धा माणूस आयुष्यभर जगू शकतो. तसं झालं तर फार बरं होईल. थँक्स. देसाई, अहो निष्काळजीपणाची अगदी हद्द झाली. हा अरे गेल्या 6 महिन्यात आनंद एकदा देखील चेकअपला आलेला नाहीये. अहो पण डॉक्टर, त्याला बरं वाटत होतं. लग्न झालंय ना, त्यामुळे बरं वाटत असेल. पण त्याचं बीपी वाढलंय, युरिया आणि क्रिएटिनिनची लेवल वाढलेली आहे. अरे मधुमेहाचा पेशंट आहे हा. फार गंभीर बाब आहे ही. सॉरी डॉक्टर, आनंदच्या वतीनं मी माफी मागतो. पण आनंदच्या बाबतीत नशिबाची परीक्षा मला पाहायची नाहीये. किती वाटेल तितका पैसा लागू देत, आपण आनंदला अमेरिकेला पाठवूया. न्यूयॉर्कचं हॉस्पिटल ॲडव्हान्स्ड आहे. त्याला ट्रीटमेंट देखील चांगली मिळेल तिथे. काही काळजी करू नका, नक्की बरा होईल तो. थँक्यू डॉक्टर, पण तुम्ही तयारीला लागा. येस.